जिंतूरमध्ये मानवीय संवेदनांचा वस्तुपाठ, दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने 500 एकल महिलांना शिलाई मशीन व 100 दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक ट्रायसायकलचे वाटप. माणुसकीचा झरा वाहता ठेवणारा प्रेरणादायी सोहळा. परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे सामाजिक बांधिलकीची अनोखी आणि हृदयस्पर्शी अनुभूती देणारा एक विशेष कार्यक्रम पार पडला. दीपस्तंभ प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात जिद्द, स्वावलंबन आणि खऱ्या अर्थाने लोकसेवेचे दर्शन घडले. या कौतुकास्पद उपक्रमांतर्गत 500 एकल महिलांना शिलाई मशीन आणि 100 दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक ट्रायसायकलचे सढळ हस्ते वाटप करण्यात आले. कोणतीही क्लिष्ट प्रक्रिया नाही, थेट मदतीचा हात. या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही लांबलचक कागदपत्रे, औपचारिक सर्वेक्षण किंवा अनावश्यक प्रशासकीय प्रक्रिया न राबवता थेट कार्यक्रमस्थळी उपस्थित गरजूंच्या अडचणी समजून घेण्यात आल्या आणि तात्काळ मदत सुपूर्द करण्यात आली. महिला सक्षमीकरणाची दिशा. 500 एकल महिलांच्या हाताला रोजगाराचे साधन मिळाल्यामुळे त्या आता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन सन्मानाने जीवन जगू शकतील. दिव्यांग बांधवांना गती व स्वावलंबन. 100 दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक ट्रायसायकल मिळाल्यामुळे त्यांची गतिशीलता वाढली असून ते दैनंदिन जीवनात अधिक आत्मविश्वासाने आणि स्वतंत्रपणे वाटचाल करू शकतील. प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन. या प्रेरणादायी सोहळ्यास पालकमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर, श्री निलेश त्रिभुवन, अश्विनी त्रिभुवन, प्रताप देशमुख यांच्यासह अनेक प्रतिष्ठित पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांनी उपक्रमाचे कौतुक करून उपस्थितांशी संवाद साधला. उपक्रमाचे महत्त्व. गोरगरिबांच्या व गरजूंच्या जीवनात प्रत्यक्ष सकारात्मक बदल घडवून आणणारी हीच खरी लोकसेवा असल्याचे उपस्थितांनी सांगितले. महिलांना सक्षम बनवणे आणि दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आत्मविश्वासाने उभे करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या या स्तुत्य उपक्रमाने संपूर्ण जिंतूर तालुक्यात एक नवा पायंडा पाडला असून सर्वत्र कौतुक होत आहे. परभणी. K1 न्यूज महाराष्ट्र. परभणी प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे.